मॉर्निंग स्टुडंट, वन्स अगेन वेलकम टू द क्लास. तर आपण बघितलं होतं की कशा प्रकारे त्या सायंटिस्ट लोकांनी 1 महिना तिथे त्या केवमध्ये राहिले होते आणि केवमध्ये राहिल्यानंतर त्यांना जे काही त्यांना बोन्स मिळाले होते तिथे त्यावर त्यांनी रिसर्च केलेले होते. आणि ज्याप्रमाणे जसे ते केवमध्ये जायसाठी त्यांना ज्या कठीणाईंना सामोरे जावं लागलं त्याचप्रमाणे यायसाठी सुद्धा त्यांना तशाच पद्धतीने यावं लागलं. नंतर त्यांना जे काही फॉसिल मीन्स जीवाश्म ते काही सापडलेले होते, तर त्यांनी ते जीवाश्म मीन्स ते कोणाचे बोन्स होते का आणि कशा आले असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना त्या केवमध्ये मिळालेली होती. तर बघा, each fossil they tag with a number and put in a plastic bag. Then they wrap the bag in bubble wrap, place the bubble wrap in a plastic container and wrap the plastic with more bubble wrap so it was protected on its trip to the surface. तर मग त्यांना जे काही फॉसिल्स मीन्स जीवाश्म मिळाले होते त्या प्रत्येक जीवाश्माला त्यांनी लेबल लावलेला होता आणि त्याला एक विशिष्ट नंबर दिलेला होता आणि त्यांनी ते जे फॉसिल होते ते एका प्लास्टिक बॅगमध्ये ठेवले होते. नंतर त्याला परत बबल रॅपनी ती जी प्लास्टिक बॅग होती त्याला रॅप केलेलं होतं आणि जी बबल रॅप होती ती एका प्लास्टिकच्या पेटीमध्ये तिला नंतर ठेवण्यात आलं. अशा प्रकारे त्यांनी प्लास्टिकच्या पेटीला सुद्धा त्यांनी एक परत अजून त्यावर बबल रॅप मीन्स द्रवाचा जो फुगा म्हणता येईल त्याला, तर बबल रॅप त्यांनी परत लावलेला होता, जेणेकरून हे जे काही त्यांना जीवाश्म सापडलेले होते, फॉसिल्स सापडलेले होते, तर ते त्यांच्या म्हणजे त्यांना जी ट्रिप केली त्यांनी 1 महिन्याची, त्या 1 महिन्याच्या ट्रिपमध्ये त्यांना हे जे काही फॉसिल्स सापडले होते तर ते सुरक्षित राहिले पाहिजे, म्हणजे ते तुटले नाही पाहिजे किंवा ते डॅमेज झाले नाही पाहिजे. अशा प्रकारे अशासाठी त्यांनी खूप काळजीपूर्वक त्याचं संरक्षण केलेलं होतं. सुरुवातीला त्यांनी प्लास्टिक बॅग घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी ते फॉसिल टाकले आणि नंतर परत त्याच्यावर बबल रॅपने पॅक करून ते प्लास्टिकच्या पेटीमध्ये टाकले आणि परत त्या प्लास्टिकच्या पेटीला सुद्धा त्यांनी काय केलं होतं, एक परत बबल रॅपचा म्हणजे परत एक त्याला बबल रॅपनी रॅप केलं होतं, पुन्हा त्याला लपेटून घेतलेलं होतं. अशा प्रकारे त्यांनी त्याचं खूप चांगल्या प्रकारे संरक्षण केलेलं होतं. Month later, in a lab not far away, scientists pieced together the bones in a big room. Team of scientists work on the bones they knew best. तर मग 1 महिना निघून गेल्यानंतर ते लॅबमध्ये गेले आणि लॅबमध्ये बघा सर्व जे सायंटिस्टनी काय केलं होतं, ते बोन्स जे त्या केवमधून आणलेले होते ते एकत्र आणलेले होते त्या सर्व 5ही सायंटिस्टनी. आणि हे जे सायंटिस्ट होते ते एक मोठी रूम होती आणि त्या मोठ्या रूममध्ये हे जे सायंटिस्ट होते त्यांनी ते जे आणलेले बोन्स होते ते ठेवलेले होते आणि त्यांना माहीत होते की कोणतं बोन्स हे बेस्ट आहे. तर देअर वॉज अ फूट ग्रुप, अ बॉडी ग्रुप, अ स्कल ग्रुप, अन आर्म अँड अ लेग ग्रुप, अ टूथ ग्रुप. अशा प्रकारे ते वेगवेगळ्या ग्रुप त्यांनी एक म्हणजे पायाचा ग्रुप कोणता, बॉडीचा ग्रुप कोणता, स्कलचा ग्रुप कोणता, आर्म आणि लेगचा ग्रुप कोणता आणि टूथचा ग्रुप कोणता, अशा प्रकारे त्यांनी ते जे सायंटिस्ट होते त्यांनी हे जे फॉसिल्स आणलेले होते त्यांनी त्यामध्ये ग्रुप केलेले होते की कोणाकोणाचा कोणता ग्रुप आहे. ॲट द वर्क द क्रिएचर स्लोली केम इन टू द फोकस. आणि त्या सर्वांनी जे काही काम केलं होतं ते अगदी मनाने आणि शांततेने पूर्ण लक्ष केंद्रित करून त्या क्रिएचरवर लक्ष केंद्रित करून खूप हळूवारपर्यंत ते काम केलेलं होतं. इट वॉज अ ह्युमिनिड, नॉट क्वाईट ह्युमन बट क्लोजली रिलेटेड अँड लाईक नथिंग दे हॅड एव्हर सीन. दे नेम इट नलेडी which means star in the African language Sesotho and Sesotho. तर बघा, इट वॉज अ ह्युमिनिड. आता ह्युमिनिड मीन्स माणसासारखा, तो माणसासारखा होता परंतु तो माणूस नव्हता, अगदी त्याच्या म्हणजे माणसासारखा अगदी जवळ म्हटलं तरी चालते, माणसासारखाच असा रिलेटेड होता तो, परंतु त्याला कधीही कोणी पाहिलेलं नव्हतं आणि त्याचं नाव होतं नलेडी. आणि नलेडी याचा जो आफ्रिकन लँग्वेजमध्ये अर्थ होतो तो स्टार होतो. आणि से सो थो, आता से सो आणि थो हे 3 अशा प्रकारे डॅश डॅश देऊन हे वर्ड्स लिहिलेले आहे, से सो थो.
तर अशा प्रकारे तो एक हुमिडिड होता, म्हणजे मानवासारखा होता, परंतु तो मानव नव्हता. अगदी मानवाच्या जवळपास, माणूस जसा असतो तसाच मानवासारखा जवळपास होता, परंतु त्याला कोणीही पाहिलेलं नव्हतं आणि त्याचं नाव होतं नलेडी. ओके, नलेडी दे थिंक walk upright like humans but climb trees like monkeys. Its brain was the size of a small grapefruit. Its fingers were long and curved. It has small teeth, apple-like shoulders, and feet just like ours, except with curved toes that help it grip the trees for climbing. तर बघा, हा जो नालेडी होता, तर याचा जर आपण विचार केला तर तो अगदी माणूस जसा चालतो 2 पायावर तसाच तो सरळ चालत होता, परंतु जेव्हा झाडावर चढायचा तर तो मंकीसारखा झाडावर चढायचा. आणि त्याचं जे ब्रेन होतं, त्या ब्रेनचा जो साईज होता तो अगदी ग्रेप फ्रूट जसा असतो त्या ग्रेप फ्रूटच्या स्मॉल आकारासारखा त्याचा ब्रेनचा साईज होता. आणि त्याची जी फिंगर होती ती खूप लॉंग होती आणि वक्र अशी होती, म्हणजे कर्व होती. आणि त्याचे जे टीथ होते ते स्मॉल होते आणि त्याचे जे शोल्डर्स होते आणि त्याचे जे शोल्डर्स आणि पाय होते, जसं आता चिंपांजी तुम्ही बघितला असेल किंवा गोरिला बघितला असेल, तर त्या चिंपांजी आणि गोरिलासारखे ते ग्रीन शेपटाचे माकड कसे होते तशा प्रकारे ते होते. आणि त्याचे जे शोल्डर्स आणि फीट जस्ट लाईक अवर्स, म्हणजे ते त्याचं जे शोल्डर्स आणि जे पाय होते ते अगदी आपल्यासारखेच होते, परंतु तो अगदी कशासारखा होता, एकदम चिंपांजी किंवा गोरिलासारखा असा तो होता. आणि ह्या सर्व त्याची जे लॉंग फिंगर आणि कर्व होते त्यामुळे तो झाडावर सहज रीतीने तो चढत असायचा. इस्पेशली weird means विचित्र. Especially weird was how the bones got into the cave. If they had been dragged there by animals, the bones of those animals would be mixed in. तर बघा, हे जे विचित्र विलक्षण जे बोन्स त्यांना त्या केवमध्ये मिळाले होते, तर ते कसे मिळाले होते त्यांना, तर काही जर जे ॲनिमल्स असेल ते ड्रॅग केलेले असेल आणि त्या सर्व ॲनिमल्सचे जे बोन्स होते ते मिक्स झालेले असेल. इफ दे हॅड फॉलन into the hole by accident or been trapped there by a natural disaster. Natural disaster means नैसर्गिक आपत्ती. There would be clues of that in the cave. तर किंवा एखादा त्या होलमध्ये पडून त्याचा ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तो सापडलेला असेल, अशा प्रकारे वेगवेगळे जे क्लू त्यांना त्या केवमध्ये त्यांना सापडलेले होते. बट देअर वेअर नो अदर ॲनिमल्स बोन्स अँड नो साइन ऑफ अर्थक्वेक ऑर ॲव्हलॅन्सेस. ॲव्हलॅन्स मीन्स बर्फ लोड. तर तिथे तिथे आणखी कोणत्याही ॲनिमल्सचे बोन्स सापडले नाही किंवा साईनसुद्धा सापडलेल्या नाही की त्या अर्थक्वेक म्हणजे भूकंप झाल्यामुळे ते इथे त्यांचे बोन्स जमा झाले असेल किंवा एखादा बर्फलोटमुळे हे जे बोन्स त्यांचे वाहून आलेले असेल. तर असं कोणतेही ॲनिमलचे बोन्स किंवा साईन तिथे सापडले नाही की ते भूकंपामुळे किंवा बर्फलोटामुळे वाहत आलेले असेल. इट्स लाईकली दे वेअर पुट देअर ऑन पर्पोज बाय द नलेडी, मे बी अ पार्ट ऑफ अ ब्युरियल रिच्युअल, बट एक्झॅक्टली व्हाय अँड हाऊ रिमेन्स अ मिस्टरी. तर बघा, तर त्यांचे जे म्हणजे हे जे नलेडी होते, तर नलेडीमध्ये त्यांचा तो एक प्रकारे त्यांना दफनविधी म्हणता येईल. ब्युरियल रिच्युअल मीन्स दफनविधी. तर तो दफनविधीचा भागसुद्धा असू शकतो त्या केवमध्ये, किंवा त्यांना म्हणजे मेलेले जे ॲनिमल्स होते ते त्यांना त्या होल्समध्ये टाकले गेले आणि ते दफन केल्या गेले, तर त्याला दफनविधीसुद्धा म्हटल्या जाऊ शकते. परंतु एक्झॅक्टली ते का आणि कशा प्रकारे ते गूढ रहस्य होतं हे अजूनही निश्चित झालेलं नव्हतं. अँड देअर आर स्टील सो मेनी मिस्टरीज टू सॉल्व. हाऊ लॉंग ॲगो डिड धिस क्रिएचर लिव्ह? व्हॉट डिड इट लाईक टू? हाऊ डिड इट बिहेव? हाऊ क्लोजली रिलेटेड इट इज टू अस ह्युमन्स? अँड व्हॉट डिड इट ईट? अँड व्हॉट डिड इट डू? अँड व्हॉट इज स्मार्ट? हाऊ स्मार्ट? तर बघा, त्यांना त्या केवमध्ये जी बोन्स मिळाली होती त्या बोन्सवर पाहून
त्यांना खूप अशा प्रकारे गूढ रहस्य तिथे दडलेलं होतं. आणि हे जे काही गूढ रहस्य होतं ते त्या बोन्स केवमध्ये गेल्यावर त्यांना जी बोन्स मिळाली त्या बोन्समधून त्यांना जे गूढ रहस्य पडलेलं होतं ते सॉल्व्ह झालेलं होतं. मग त्यांना क्वेश्चन पडले होते की हे क्रिएचर जे होते ते इथे किती दिवसापासून राहत होते, किंवा ते कशासारखे कोणासारखे पाहायला होते, किंवा ते त्यांचं बिहेव वागणं कसं होतं, ते अगदी माणसासारखेच होते का, माणसाशी रिलेटेड असे होते का, किंवा ते काय खायचे किंवा काय करायचे, मग ते कसे स्मार्ट होते आणि किती स्मार्ट होते. अशा प्रकारचे वेगवेगळे जे क्वेश्चन त्यांना त्या बोन्स केवमध्ये पडलेले होते, जे गूढ रहस्य तिथे त्यांना दिसलं, जे गूढ रहस्य होते ते त्यांचं हे या प्रश्नावरून सॉल्व्ह झालेलं असेल.